मित्रांनो, असं म्हणतात यशस्वी व्यक्ती अडचणीतून संधी शोधून त्याचं सोनं करतात. होय, वाशिम जिल्ह्यातील पिंपळखुटेच्या गावकऱ्यांनी जलस्वराज्य प्रकल्प राबवित असताना पाणीपट्टी वसुलीच्या अडचणीवर मात करीत संपूर्ण राज्याला दिशादर्शक ठरावी अशी योजना सुद्धा, अर्थात वॉटर क्रेडिट कार्ड. आता जगणं सोपं झालं. चला तर ह्या यशोगाथेची वाटचाल जाणून घेऊया. महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यात वसलेलं पिंपळखुटा हे अवघ्या 1500 लोकवस्तीचं गाव, ज्याच्या पश्चिमेला अडाण व मडाण ह्या नद्यांचा संगम असून काठावर भाईजी महाराजांचं भव्य मंदिर आहे. निसर्गसृष्टीनं नटलेल्या ह्या मंदिराच्या प्रांगणात जंगली प्राणी व मानव अगदी प्रेमाने नांदतात. अध्यात्म, प्रेम आणि भक्तिभावाचा त्रिवेणी संगमच येथे दृष्टीगोचर होतो. पण पर्यावरणाच्या ऱ्हासानं येथील नदी नाल्या, विहिरी आटल्या. पाण्याचं भीषण संकट गावासमोर उभं ठाकलं. पाण्यासाठी वणवण भटकत मैलोगिणीत पायपीट करणाऱ्या ह्या आबालवृद्ध स्त्रीच्या डोक्यावरील हा पाण्याचा हंडा आता कायम उतरवावा ह्या ज्वलंत विचारानं सारं गाव पेटून उठलं. गावकऱ्यांनी जागतिक बँक व महाराष्ट्र शासनाचा संयुक्त उपक्रम असलेल्या जलस्वराज्य प्रकल्पात सहभाग घेण्याचा करार केला. ह्या करारानुसार शासनाचे 90% तर गावाचा सहभाग 10% अशी आर्थिक तरतूद असलेली ही योजना गावात विभिन्न समित्यामार्फत पूर्ण करून त्याच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारीही स्वीकारायची होती. अर्थात भविष्यात शासनाचा भार गावाने उचलायचा होता. गावात सर्वप्रथम ग्रामसाधन केंद्र स्थापन करण्यात आले. आता रोज विविध विषयावर चर्चा, नियोजने सुरू झाले. ह्याकरिता वेळोवेळी जिल्हा सुलभीकरण गटाचे व तांत्रिक सल्लागारांचे मार्गदर्शन लाभत होते. गड्यांनो, आर्थिक प्रश्न मोठा जोखमीचा असतो. विश्वास, आस्था, मेहनत व प्रामाणिकपणा यावर त्याचं भवितव्य ठरते. 10% लोकसहभाग कोणी द्यायचा? आणि पुन्हा एकदा पिंपळखुट्याच्या गावकऱ्यांनी आपल्या मुसद्देगिरीचा ठसा उमटविला. लोकवर्गणी समिती स्थापन झाली. गावातील कुटुंबाकडे असलेल्या जमिनीच्या प्रमाणात लोकवर्गणी जमा करण्याचे नियोजन झाले व सर्वात जास्त लोकवर्गणी भरणाऱ्या श्री भास्कर श्रीराम धोटे यांना ग्राम विकास धनीचा पुरस्कार जाहीर करीत त्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. आता प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करायची होती. याकरिता वर्ल्ड बँक व शासनाने विविध प्रशिक्षणांच्या माध्यमातून क्षमता बांधणीचा आराखडा तयार केला होता, ज्यात प्रामुख्याने स्त्रियांचा सहभाग व त्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्याच्या योजनांचा समावेश होता. गाव व समितीकरिता व्यक्तिमत्व विकास, लेखानियोजन, पाण्याचे व्यवस्थापन व देखभाल दुरुस्ती इत्यादी, तर स्त्रियांच्या क्षमता बांधणी प्रकल्पाअंतर्गत बीज भांडवल योजना, बचत गटांना फिरत्या भांडवलाची तरतूद व विविध प्रशिक्षणे आयोजित करण्यात आली होती. आता गावामध्ये महिलांनी शेळी पालन, म्हशी पालन, किराणा दुकान इत्यादी लघु उद्योग सुरू केले होते. जलस्वराज्य योजनाची बहुतेक कामे पूर्ण झाली. 2 विहिरीचे खोलीकरण, मोटार पंप, पाईपलाईनची वितरण व्यवस्था, टाकीचं बांधकाम, घरोघरी नळ, तर गावात 5 वॉलद्वारे पाण्याचे नियोजन करण्यात आले. पण देखभाल दुरुस्ती व शुद्ध पाण्याचा पुरवठा याकरिता पाणीपट्टीचे नियोजन व वसुलीचा गतकाळातील अनुभव फारच वाईट होता. त्यामुळे अनेक ग्रामपंचायतीने वीज बिल न भरल्याने 90% योजना ठप्प झाल्याचे अनेक दाखले गावकऱ्यांसमोर होते. तेव्हा विश्वास कोणी ठेवायचा? गावात दौंडी पिटल्या गेली. ग्रामसभा बोलावलेली आहे. तरी आपण नागरिकता
ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं. चर्चा, आरोप प्रत्यारोपाला पेव फुटलं. पाणी पुरवठा समितीच्या अध्यक्षांनी पाणीपट्टीचा विषय मांडला आणि एक नवीन विचार प्रवाह सभेत सादर करण्यात आला. तर हे जे आपण आतापर्यंत लक्ष लावलेलं आहे आणि याच्या पुढे आपल्याला पाणीपट्टी वसुली करून ही देखभाल दुरुस्ती आपल्याला याच्यापासून चालवणं आहे. याच्यातून तुटफूट पाणी वीज बिल भरणे आणि तुम्ही जे पाणीपट्टीचं म्हणताय ते पाणीपट्टी कोणी देणार नाही. कारण पूर्वी पाणीपट्टी देऊन बरेच गावचे असे योजना बंद पडल्या म्हणून पाणीपट्टी कोणी देणार नाही. अर्धवट पाणीपट्टीमुळे वीज बिल भरल्या जाणार नाही आणि वीज बिल न भरल्यामुळे तुम्ही पाणी आम्हाला पुरू शकणार नाही म्हणून ही योजना चालल असं मला वाटत नाही. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत असणाऱ्या क्रेडिट कार्ड सारखा प्रयोग ग्रामीण स्तरावर राबविण्याचा विचार मांडण्यात आला व तो प्रचंड बहुमतानं पारित झाला. वॉटर क्रेडिट कार्ड सारख्या अभिनव योजनेला आज सर्वांनी मंजुरी दिली आहे. त्यासाठी सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि खरोखरच सर्व अभिनंदनास पात्र आहे. कुठे आश्चर्य, कुठे आत्मीयता तर कुठे विरोध. समितीनं आपले कार्य दक्षतेने पार पाडण्याचा संकल्प केला. ग्राम साधन केंद्रात आता वॉटर क्रेडिट कार्ड विकत घेण्याकरिता गावकऱ्यांची रीघ लागली. याकरिता समिती लिखित स्वरूपात गावकऱ्यांसोबत करार करीत होती. या योजनेला भरघोस प्रतिसाद मिळाला व 6 महिन्याऐवजी लोकांनी 1 वर्षाची पाणीपट्टी आगाऊ जमा केली. आता दोषींना माफी नाही. पाण्याचा अपव्यय करणाऱ्यावर नजर ठेवण्यास गुप्तहेराची नेमणूक झाली. पाण्याचा अपव्यय आढळल्यास प्रत्येक वेळी 20 रुपये दंड आकारण्यात येऊन वसूल केला जाऊ लागला. हे सर्व पैसे देखभाल दुरुस्तीच्या बँकेतील खात्यात जमा करण्यात येत होते. वॉटर क्रेडिट कार्डचे पैसे आता गावकऱ्यांना थेट बँकेत भरता येत होते. आज महिलांच्या डोक्यावरील हंडा आता हाती आला होता. दाराच्या आत गंगा आली होती. आबालवृद्ध महिलांची वणवण पायपीट आता थांबली होती. डोक्यावरील हंडा आता घराच्या हौदात रांजण्यात रीता होऊ लागला. आता आम्हाला हक्काचं पाणी मिळणार आहे. लोकसहभागातून पाणी पुरवठा योजना शाश्वत केल्याबद्दल शासनही आता भरभरून कौतुक करीत होतं. वाशिम जिल्हा परिषद मध्ये जलस्वराज्याची योजना राबवण्यात आली आणि ती राबवण्यात येत असताना पिंपळकोठा या गावाने एक नवा आदर्श घालून दिला. त्याने वॉटर क्रेडिट कार्ड नावाची एक योजना राबवली. पाणी पुरवठा पट्टी अगोदर गोळा करण्याची एक त्यांनी नवीन संकल्पना तयार केली आणि ती संकल्पना तयार करत असताना आमच्या जिल्हास्तरीय कमिटी DFTने मोलाचा वाटा त्यामध्ये उचलला आणि आज शाश्वत अशी पाणीपट्टी त्या गावाला मिळणार आहे आणि एक आदर्श त्या जिल्ह्याला नव्हे तर सगळ्या महाराष्ट्राला त्याने घालून दिलेला आहे. प्रसार माध्यमे, टीव्ही चॅनल, वृत्तपत्रे यांनी भरभरून कौतुक करीत अभिनंदनाचा वर्षाव केला. तर वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांनी ही बाब अनुकरणीय असून संपूर्ण महाराष्ट्रात असा उपक्रम राबवावा असा फतवा काढला. आता जगणं सोपं झालं.